स्वामी समर्थ। आता मी तुम्हाला सांगणार आहे पितरांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला काय उपयोग करायला पाहिजे। ह्या 5 उपयोगांपैकी तुम्ही जर एक पण उपयोग केला तरी तुमचा अत्यंत खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला त्याचं फळ खूप जास्त पटीने तुम्हाला प्राप्त होणार आहे। ज्येष्ठ अमावस्या खूप शुभ मानली गेलेली आहे। ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पितरांना पितृदोष समाप्त होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला पितरांना दर्पण द्यायचं आहे। दर्पण दिल्याने तुम्हाला आनंद प्राप्त होईल आणि ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये चंद्रग्रह कमजोर असेल त्या व्यक्तीने चंद्राची पूजा करायची आहे आणि त्यांनी त्या दिवशी त्या चंद्राचा उपवास करायचा आहे। त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती नांदेल आणि त्यांचा चंद्रग्रह चांगला होईल असं म्हणण्यात आलेलं आहे। माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, पुढचा व्हिडिओ नक्की बघा।